कसारा घाटात दरड कोसळण्यास सुरुवात। तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी घटनास्थळी भेट देत घेतला आढावा। आता आपण एक बातमी पाहतोय। सततच्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी झाडे व माती रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या। त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कसारा पोलिसांच्या मदतीने JCBच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली माती व झाडे हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले। यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। यावेळी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी सांगितले की प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने पुढील काळात दरड कोसळणे किंवा इतर आपत्तीजनक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संपूर्ण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली। यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे श्याम धुमाळ, कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावीत, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। आपण पाहतोय कालही आपला ठाणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, या ठिकाणी IMD मार्फत रेड अलर्टचा इशारा दिलता आणि त्या अनुषंगाने मागील 5 दिवसापासून कंटिन्युअसली कसारा घाटामध्ये पाऊस होतोय आणि त्या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहतोय जो कसारा घाटातला नाशिककडे जाणारा जो रस्ता आहे तेथील हिवाळा पॉईंट या ठिकाणी दरड कोसळलेली आहे। ती दरड कोसळलेली माहिती मिळतात आमचं पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापनची टीम असेल, कसाऱ्याची नॅशनल हायवे आणि नॅशनल हायवे पोलीस या सर्वांच्या मदतीने या ठिकाणचा अडथळा आपण पाहतोय दूर केलेला आहे आणि सध्या ट्रॅफिक या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। अजूनही या ठिकाणी रस्त्यावरती माती दगड येण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आमची जी आपत्ती यंत्रणा आहे ती आपत्ती यंत्रणा दिवसभर आज याच ठिकाणी थांबून राहणार आहेत, ज्यामुळे की कोणत्याही प्रकारे ट्रॅफिकला किंवा लोकांना अडचण निर्माण होणार नाही।